नमस्कार. आज आपण ओझोन थर आणि प्रदूषणाच्या गंभीर संकटाबद्दल बोलणार आहोत. हा विषय आपल्या पृथ्वीसाठी किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेऊया. ओझोन थर म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा एक महत्त्वाचा भाग, जो आपल्याला सूर्याच्या धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवतो. हा थर पृथ्वीवरील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तो नैसर्गिक फिल्टर म्हणून काम करतो. पण मानवी गतिविधींमुळे आज ओझोन थरावर मोठे संकट आले आहे, ज्यामुळे तो पातळ होत चालला आहे. ओझोन थर पातळ होण्यामागे मुख्य कारण म्हणजे मानवाने वातावरणात सोडलेले हानिकारक वायू आणि रसायने. क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजेच CFC सारख्या रसायनांचा वापर ओझोन थराला सर्वाधिक नुकसान पोहोचवतो. हे वायू रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरमधून बाहेर पडतात. आता आपण प्रदूषणाचा ओझोन थरावर कसा परिणाम होतो हे पाहूया. वायू प्रदूषणामुळे वातावरणात नायट्रोजन ऑक्साईडसारखे विषारी वायू मिसळतात, जे ओझोनचे रेणू तोडतात. मोठ्या उद्योगांतून आणि कारखान्यांतून निघणारा धूर आणि विषारी वायू थेट ओझोन थराच्या नुकसानीस कारणीभूत ठरतात. ओझोन थर पातळ झाल्यास काय परिणाम होतात हे समजून घेणे आवश्यक आहे. धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरणे थेट पृथ्वीवर पोहोचल्यास मानवांमध्ये त्वचा कर्करोग, स्किन कॅन्सर आणि डोळ्यांचे रोग वाढतात. यामुळे केवळ मानवी आरोग्यच नाही, तर पिके आणि समुद्री जीवनासह संपूर्ण पर्यावरणाला धोका निर्माण होतो. या संकटावर मात करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर पूर्णपणे थांबवणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. याऐवजी पर्यावरणास अनुकूल उत्पादने वापरावी लागतील. सरकारी धोरणे आणि कठोर प्रदूषण नियंत्रण नियम लागू करणे आवश्यक आहे, ज्यामुळे औद्योगिक उत्सर्जन कमी होईल. प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहून प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पुनर्वापर करण्यावर भर द्यावा. लहान प्रयत्नांतून मोठा बदल होऊ शकतो. ओझोन थराचे संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आता कठोर आणि तात्काळ कृती करणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या महत्त्वाच्या कामात तुम्हीही सहभागी व्हा.